त्याच्यानंतर मित्रांनो 40 दिवसाच्या दरम्यान जे आपण फुटवे काढण्यासाठी फवारणी करतो, इथं आपल्याला मध्ये सुद्धा बायोस्टिम्युलंट्स आणि पीजीआरचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पुढची फवारणी करायची आहे. कारण इथं गव्हामधून म्हणजे 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान गव्हामध्ये ओंबी निघण्यास सुरुवात होते, म्हणजे गहू निसवण्यास सुरुवात होते. त्याच्यासाठी आपल्याला इथं एक फवारणी करायची आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो या दरम्यान गहू पिकामध्ये आपल्याला तांबेरा आणि त्यासोबतच माव्याची सुद्धा इथं प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला इथं सिस्टमिक आंतरप्रवाही असणारं बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये झोल गटातील बुरशीनाशक प्रॉपिकोनेझोल आणि टेबुकोनाझोल अशा बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्यासोबतच इथं आपल्याला माव्यासाठी इथं आपल्याला सिस्टमिक आंतरप्रवाही असणारं कीटकनाशक घ्यायचं आहे, जे की चांगलं आपल्याला कुठलंही मिळतं. त्याच्यासोबतच इथं बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण अनेक बायोस्टिम्युलंट्सचा आणि पीजीआरचा सुद्धा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 90 ते 100 दिवसाच्या दरम्यान गव्हाची ओंबी भरण्यास सुरुवात होते. तर त्या दरम्यान आपल्याला पाणी सुद्धा द्यायचं आहे आणि इथं सुद्धा आपण इथं गव्हाच्या स्टेजनुसार आपण इथं फवारणी करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला खताचा वापर करायचा आहे. 05234 या खताचा वापर करायचा आहे ओंबी भरण्यासाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण व्यवस्थापन जर केलं, तर आपल्याला चांगलं उत्पादन गहू पिकापासून मिळतं. तर प्रत्येक आपण जे फवारणी घेतो मित्रांनो, ही आपण परिस्थितीनुसार तुम्ही फवारणी घेऊ शकता. तुम्हाला जर तांबेरा दिसला, तुम्हाला मावा दिसला, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फवारणी घेऊ शकता. किंवा तुम्हाला गव्हाची ओंबी चांगली भरावी किंवा गव्हाचा फुटवा चांगला व्हावा, यासाठी तुम्ही विद्रव्य खताचा सुद्धा इथं वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट केलं मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पादन गहू पिकापासून मिळणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.